सर्वाधिक हा कार्यकाळ आहे, त्या अनुषंगानं पूजा केलेली आहे. काय नेमक्या बाप्पाच्या चरणी मागणी केली? या देशामध्ये स्वतंत्रतेच्या नंतर निवडून आलेले सर्वात जास्त कालावधीचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज तो विक्रम केलेला आहे. गेल्या 12 वर्षामध्ये भारताची आणि भारतवासियांचा मान सन्मान आणि गौरव हा संपूर्ण जगभरामध्ये वाढवण्याचं काम हे प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. भारत आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये भारत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. 2029 साली भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे आणि भारत विकसित भारत होण्याच्या दिशेने, विश्वगुरू होण्याच्या दिशेने वेगानं गतीनं पुढे वाटचाल करीत आहे. आम्ही आज सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांना शक्ती, सामर्थ्य आणि संयम हा लाभो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये गेले 12 वर्ष त्यांनी ज्या समर्थपणे भारताचं प्रतिनिधित्व हे जगभरामध्ये केलेलं आहे. आज चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है, अशा प्रकारे त्यांनी या देशाचा मान सन्मान आणि लौकिक वाढवण्याचं जे काम केलं आहे ते अशाच प्रकारे त्यांचं कार्य येणाऱ्या काळामध्येही पुढे चालत राहो आणि त्यांचं जे स्वप्न आहे की 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र झाला पाहिजे, भारत विश्वगुरू झाला पाहिजे, हे त्यांच्या नेतृत्वामध्ये लवकरात लवकर तो सुवर्ण दिवस आम्हाला सर्वांना पाहायला मिळो, अशा प्रकारची प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी आज आम्ही केलेली आहे. विरोधकांनी जर जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जो त्यांनी केलेला नाही आहे आणि इतर देशांमध्ये ज्या किमती वाढल्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये महागाई इतर देशांमध्ये कशी वाढली आहे, किती वाढली आहे, विकसित राष्ट्रांमध्ये महागाई किती वाढली आहे, त्या विकसित राष्ट्रांमध्ये तेलाची किंमत, पेट्रोलची किंमत, डिझेलची किंमत किती वाढली आहे, याचा जर अभ्यास जर विरोधी पक्षांनी केला असता तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे फालतू प्रश्न विरोधी पक्षांनी विचारले नसते. कारण या जगामध्ये या क्रायसिसमधनं, फ्युएल एनर्जी क्रायसिसमधनं जाताना सुद्धा सर्वात सक्षम आणि स्टेबल अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही केवळ एकमेव भारताची अर्थव्यवस्था आहे. संपूर्ण जग हे भारताकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षेने पाहत आहे की भारत हा संपूर्ण जगाचा अँकर आहे अर्थव्यवस्थेचा आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही या मंदीमध्ये किंवा या क्रायसिसच्या कालावधीमध्ये सुद्धा ही फार स्टेबल अर्थव्यवस्था. आणि आपण याच्या आधी पाहिलंय की मानवतेच्या समोर गेल्या 104 वर्षामध्ये आलेलं सर्वात मोठं संकट हे कोविडचं संकट होतं आणि या कोविडच्या संकटातून सुद्धा सर्वात पहिली अर्थव्यवस्था या जगभरामध्ये जर कुठली बाहेर सक्षमपणे, यशस्वीपणे निघाली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था होती. त्याची 2 कारणं होती. एक 20 लाख कोटीचं आत्मनिर्भर भारतचं पॅकेज जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलं आणि भारताची मेड इन इंडिया वॅक्सिन, ज्या वॅक्सिनमुळे 6 महिन्यामध्ये 140 कोटीच्या भारताला मोदीजींनी फुल्ली वॅक्सिनेट केलं आणि भारतवासियांनाच नाही पण जगाच्या पाठीवरती 92 देशांपर्यंत भारताची मेड इन इंडिया वॅक्सिन पोहोचवली. त्या देशांमध्ये सुद्धा त्या तिकडच्या नागरिकांचं प्राण वाचवण्याचं काम मेड इन इंडिया वॅक्सिननी केलं आणि खऱ्या अर्थानं वसुदैव कुटुंबकम चा जो संकल्प आहे, जी भावना आहे, जे तत्व आहे, त्याचं उत्कृष्ट उदाहरण संपूर्ण जगासमोर हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताने दिलं आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा विसर हा विरोधी पक्षांना हा पडलेला दिसून येतो आणि विरोधी पक्षांना स्वतःच्या पक्षांनाच लॉकडाऊन करायची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे मोदीजी आणि भारत आणि भाजप याच्याबद्दल ते काय वक्तव्य करतील? सध्या मुंबईत मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटल्याने याच्यात आता मनसेनं उडी घेतलेली आहे. ज्या पद्धतीने जी पांढरी पट्टी मारली जाते त्या बाबतीत वाद निर्माण झालाय. असा कुठलाही वाद मुंबई शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आलेला मला तरी दिसत नाही. ज्या लोकांचं राजकीय अस्तित्व संपलंय, ज्यांचे महापालिकेत निवडून आले फक्त 6, आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता
पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी अशा प्रकारचा वाद मुंबई शहरामध्ये पेटवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, परंतु मुंबईकर हे सुजाण नागरिक आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई शहराची भाषा ही मराठी आहे, हे कुणीच नाकारत नाही. या मुंबई शहरामध्ये या जगाच्या कानाकोपऱ्यातून जे जे राहतात, जे मराठी बोलतात ते सर्व मराठी आहेत असंच आम्ही समजतो. त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता अशा प्रकारचं वाद मुंबईत कोणी पेटवू नये अशी माझी विनंती आहे. आणि स्वतःच्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्यावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. आता ह्या सर्व चर्चा असतात आणि त्यामुळे कोण कोणाला भेटलं हे जे भेटले त्यांनाच तुम्हाला विचारावं लागेल, कारण मला हे या भेटीबद्दल काही माहीत नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करू शकत नाही. देश की स्वतंत्रता के बाद में चुन के आए हुए सबसे ज्यादा समय तक जो प्रधानमंत्री रहे ऐसे हमारे नरेंद्र मोदी जी ने ये विक्रम ये भारत की राजनीति में किया है और इसीलिए आज हमने सिद्धिविनायक के चरणों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के लिए प्रार्थना की है. पिछले 12 वर्षों में जिस प्रकार से मोदी जी ने इस देश का मान सम्मान और गौरव पूरे विश्व में बढ़ाने का काम जो किया है, मोदी जी ने भारत की अर्थव्यवस्था को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है. आने वाले 2 से 3 वर्षों में भारत की अर्थव्यवस्था दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रही है. और जिस प्रकार से चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है, ये जो भारत और भारतवासी का मान सम्मान बढ़ाने का काम मोदी जी ने पिछले 12 वर्षों में किया है कि भारत एक जागतिक शक्ति के रूप में पूरे विश्व में उभर कर बाहर आया है और पूरा विश्व जो है वो भारत की तरफ बड़ी आशा अपेक्षा और आकांक्षा की नज़रों से देख रहा है. इसी प्रकार से मोदी जी भविष्य में भारत का नेतृत्व और प्रतिनिधित्व करे. भारत को विकसित राष्ट्र बनाने का उनका सपना है, भारत को विश्वगुरु बनाने का उनका सपना है. ये उनका सपना साकार हो और इस सपने को साकार करने के लिए मोदी जी को लंबी आयु मिले, अच्छा आरोग्य मिले, उन्हें सामर्थ्य मिले, शक्ति मिले और संयम मिले, इस प्रकार की प्रार्थना हमने सिद्धिविनायक के चरणों में आज मोदी जी के लिए की है. हा प्रश्न दिरंगाई झाल्याचं मी त्यांनाच विचारू इच्छितो. 2018 साली या मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या एक्सटेन्शनचं एस्टिमेट तयार करण्यात आलं. महापौर कोण होता, स्टँडिंग कमिटी कोणाची होती. 2019 साली वर्क ऑर्डर देण्यात आली. 2022 पर्यंत काहीच काम झालं नाही. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, स्टँडिंग कमिटी चेअरमननी द्यावं, सभागृह नेत्यांनी द्यावं, तत्कालीन मुंबईच्या महापौरांनी द्यावं. त्याच्यानंतर ते एस्टिमेट वाढवण्यात आलं, त्याचं उत्तरही त्यांनीच द्यावं. आणि त्यामुळे स्वतःची त्यांनी जी केलेली पापं आहेत आणि किंवा त्यांनी केलेली घाण जी आहे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आणि मुंबई शहरामध्ये, ते साफ करण्याचं काम आम्ही करतोय. जे उद्धव ठाकरेंना 25 वर्षात करता आलं नाही ते भाजप महायुतीने मुंबई महानगरपालिकेत पहिल्या 100 दिवसात करून दाखवलं. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने इस देश की स्वतंत्रता के बाद में चुन के आए हुए सबसे लंबे समय तक रहने वाले प्रधानमंत्री ऐसा विक्रम ये किया है. पिछले 12 वर्षों में प्रधानमंत्री मोदी जी ने भारत का मान सम्मान और गौरव पूरे विश्व भर में बढ़ाने का काम उन्होंने किया है. भारत की अर्थव्यवस्था को चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है. आने वाले 3 वर्षों में भारत की अर्थव्यवस्था तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था होने जा रही है. इसी प्रकार से मोदी जी भविष्य में भारत का नेतृत्व और प्रतिनिधित्व करे, इसके लिए उन्हें लंबी आयु, आरोग्य, संयम प्राप्त हो, ऐसी प्रार्थना हमने सिद्धिविनायक के चरणों में आज की है. 2029 से 2024 में भी वो प्रधानमंत्री बने, ये भी मनोकामना है. हम सबकी तो मनोकामना यही है कि प्रधानमंत्री जी मोदी जी इसी
देश का प्रतिनिधित्व भी करे और नेतृत्व भी करे और आने वाले समय में भारत को विकसित राष्ट्र वो बनाए, भारत को विश्वगुरु वो बनाए। ऐसे हमारी ही नहीं लेकिन 140 करोड़ भारतवासियों की ये इच्छा है। आज से मंदिर में पूजा नहीं बल्कि आज दरगाह में भी जो चादर चढ़ाने हैं, हर मुस्लिम तो विपक्ष ये कहता है कि वो सिर्फ एक पर्टिकुलर जात का ध्यान देता है, लेकिन आज तस्वीर अलग दिखाई देगी। देखिए, जाति, धर्म और भाषा के आधार पर समाज को विभाजित करना यह कांग्रेस और उनके साथी दलों का पुराना एजेंडा रहा है, डिवाइड एंड रूल का एजेंडा रहा है। उनका प्राधान्य ये केवल सत्ता को प्राप्त करना है, उनका प्राधान्य भारत नहीं है। उनमें और हम में यही फर्क है कि भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता, वो समाज में खड़े हुए आखिरी व्यक्ति की सेवा करने के लिए काम करता है। जे अनधिकृत रिलिजियस प्रीचिंग सेंटर्स आहेत ते मग कुठल्याही धर्माचे असो, ते जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, ते आपल्या युवा शक्तीला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, ते जर अनधिकृत असतील, ते कुठल्याही धर्माचे असतील, तर अशा प्रकारच्या सर्व रिलिजियस प्रीचिंग सेंटर्सवरती कारवाई ही झालीच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।